आता आप्पांच्या खोलीतून ती बॉडी बाहेर कशी काढायची आणि बॉडी बाहेर काढायच्या आत जर आप्पांनी किंवा दुसऱ्या कोणी जर ती बॉडी बघितली तर काय करायचं हो? अहो राणीजी, काय तुम्ही स्वतः घाबरताय, मला सुद्धा घाबरवताय. शांत डोक्याने विचार करू द्या, कधीतरी आयुष्यात पॉझिटिव्ह बोला. सांगितलं नाही एकदा रात्र होऊ द्या, काढू आपण ती बॉडी बाहेर, लावू त्याची विल्हेवाट. आप्पाने आणि तुम्ही जशी माधुरीची बॉडी बाहेर काढली होती तसं. अहो एवढा अंधार पडत चाललाय तरी बी त्या पोराचा काही पत्ता लागना झालाय. ते जामकर साहेबांनी आपला सुधाकर बी शोधतोय त्याला आणि गावातली समधी पोरं पण सगळीकडे बघतात त्याला, पण तरी बी त्याचा काही पत्ताच लागना झालाय. हो एवढा चांगला कार्यक्रम झाला, सगळं व्यवस्थित पार पडलं, गावातली लोक कौतुक बी करत होते, पण शेवटी गालबोट लागलं ते लागलंच. मला तर वाटलं ते गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे यज्ञ केला आपण तर घरावरचं अरिष्ट तरी टळेल, पण हिथं तर नवीन संकटच उभं राहिलं. हो मला तर काही कळणच झालंय. माझी बी तीच अवस्था आहे. फार टेन्शनने माझं ना घशाला कोरड पडली, बराच वेळ झाला मी पाणी बी प्यायलो नाही. जा जरा पाणी घेऊन जा. वय बाय, आत्ता घेऊन येते. तुझ्या हातात जीव नाही का ग? समजा पाणी साडलंस. अहो ते वेगळे विचारत होते ना म्या, म्हणून तसं झालं. थांबा, मी हे समजा पुसून घेते आणि तुम्हाला पाणी घेऊन येते. इथं बसा तुम्ही, मी पुसते. या असल्या पूजा बिजा घालून काय उपयोग नाही. पैसा परी पैसा गेला, वेळ पायी वेळ गेला. जे काही त्रास व्हायचा तो होणारच आहे. तर माझ्या 5वीलाच पुजलाय. दोन बायकावाले देशमुख आहात का घरात? तर यो कशा पायी परत आला? हा जामकर कशाला आलाय? गोपाळ नावाचे टेलर बाहेर या. काय झालं जामकर साहेब, सापडला साकेत? कुठे आहे ते, कुठं पळाला? काय चालवलंय हे सगळं? समजा फौजपाटा घेऊन आमच्या घरात काय करताय तुम्ही? दुपारपर्यंत मी गावावर शोध घेतला, तो काय आम्हाला सापडला नाही. त्यामुळे मला संशय आलाय की तो याच घरात आहे. घराची झडती या. होय होय, आहे ना, घरातच आहे. त्या आमच्या खोलीमध्ये लपून ठेवलंय त्याला. काय बोलताय साहेब? तो जरा घरात असता तर आम्हाला दिसला नसता का? आमचं घर काय 100 खोल्यांचा राजवाडा आहे का महाल आहे? कुठल्या खोलीत आहे आम्हाला न कळायला? तेच म्हणतोय मी पण.
अहो आमच्या घरात असता तर आतापर्यंत कुणाला ना कुणाला तरी दिसलंच असतं की. आणि मी म्हणतोय की मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्याला पळून जाताना. माझ्यावर तरी विश्वास ठेवा. बरं तो बाहेर पळून गेला मग घरात कशाला येईल परत? गोपाळ नावाचा टेलर कुठल्याही आयडिया करायचं बाहेरच्या माणसाचं मी ऐकत नसतो. पोलिसाला संशय आला, संशयाची शहानिशा करणं आमचं काम आहे. मला संशय आला, मी झडती घेणार. झडतीला सुरुवात करा. चला घराचा कोपरा पिंजून काढा. सुधाकर. हो जामकर साहेब. जामकर साहेब तुम्ही अशी झडती नाही घेऊ शकत. तू कोण मला अडवणारा टेलर? नाही मी कोण नाही, पण तुमच्यामुळेच मी कायद्याची 2-4 पुस्तकं वाचल्यात. आणि कायदा असं सांगतो की अधिकृत सर्च वॉरंट असल्याशिवाय तुम्ही कुणाच्याही घराची झडती नाही घेऊ शकत. हे बघा जामकर साहेब, मी काय तुमचा दुश्मन नाही किंवा तुम्ही आमचे शत्रू नाही. मला सगळं कळतंय. साखर तुम्हाला सापडला पाहिजे, किती महत्वाचं आहे, सगळं ठीक आहे. पण हे सगळं गावात जर कळलं तर आमची पुन्हा बदनामी होईल. आधीच आम्ही आधीच्या धक्क्यातून सावरलो नाही, आता कसं बसं सावरतोय त्यात पुन्हा हे. मी तुम्हाला स्वतः डोळ्याने बघितलंय सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवणं झालाय तुम्ही. बरं तरी सुद्धा तुम्हाला आमच्या घराची झडती घ्यायची, बिंदास घ्या, पण सर्च वॉरंट आणून. तुमचा अभ्यास थोडा कमी पडतोय गोपाळ नावाचे टेलर. तुमचा अभ्यास का कमी पडतोय माहितीये? फक्त तुम्ही 3च पुस्तकं वाचली आहेत. कायदा या 3 पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये पोलिसांना संशय आल्यास ते झडती घेऊ शकतात. वरिष्ठांना काय उत्तर द्यायचं तो माझा प्रश्न आहे. सस्पेन्शन होऊ शकतं तुमचं. सस्पेंड व्हायची माझी तयारी आहे, चिंता करत नाही मी. नोकरी फेकतो. ए साहेबांना धमकी देतोय का तू? जय, तू तुझ्या साहेबाला समजून सांगायला पाहिजे. आपलं घर म्हणजे वाटलं काय याला? कधी बी येणार, कुठे बी येणार आणि आमच्याच घराची झडती घेणार.